गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा। आदरणीय व्यासपीठ इथं उपस्थित असलेले मान्यवर, राजा अकॅडमीचे सर्वे सर्वा, डी कुंभार सर, त्याचबरोबर उपस्थित असलेले सौरभ भोसले सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, त्याचबरोबर उपस्थित असलेले मॅनेजिंग डायरेक्टर माधव सर, त्याचबरोबर इतर सहकारी आमचे मित्र शेळके सर, आज 77वा स्वातंत्र्य दिन आहे मित्रांनो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलेलो आहे। हा स्वातंत्र्य दिन का आला याची पार्श्वभूमी तुम्हाला सर्वांना माहिती आहे। ब्रिटिश सरकारने भारतावरती, हिंदुस्थानावरती जवळजवळ 225 वर्ष राज्य केलं मित्रांनो। कशासाठी आले होते ते हिंदुस्थानामध्ये? आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला म्हणतात भारत हा गरीब देश आहे। मित्रांनो, जर गरीब देश असेल तर परकीय सत्ता भारतावरती सत्ता स्थापन करू शकतील का? भारत हा खूप श्रीमंत देश होता, त्यामुळे तर ब्रिटिश आले, डच आले, पोर्तुगाज आले आणि भारतावरती राज्य केलं। सगळ्यात जास्त राज्य करणारं ब्रिटिश सरकार हे होतं। इसवी सन 1400 साली वास्को द गामा पहिला भारतामध्ये आला, त्याचबरोबर डच आले, पोर्तुगाज आले, ब्रिटिश आले आणि भारतामध्ये प्रत्येक राजा हा तिथल्या व्यवस्थेवरती आपलं शासन प्रस्थापित केलेलं होतं। ब्रिटिशांनी ते जाणलं, प्रत्येक राजाला फोडलं आणि आपलं सरकार, आपलं आधिपत्य स्थापन केलं। मित्रांनो, ही चळवळ कधी उभी राहिली? हा स्वातंत्र्याचा दिवस का आला? पहिलं बंड कधी झालं? तर 1857 साली पहिलं बंड झालं। भारतातल्या नागरिकांना, हिंदुस्थानच्या नागरिकांना कळायला लागलं की हे आपल्याला लुटायला आलेले आहे। प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पेटून उठला होता मित्रांनो। सातारमध्ये तुम्हाला माहितच असेल, प्रति सरकार, सातारा सांगलीतले बरेचसे विद्यार्थी इथं असतील, प्रति सरकार स्थापन केलं कोणी? क्रांतिसिंह नाना पाटील। 1942 ते 47 ब्रिटिशांच्या जुलमाला कंटाळून जसं सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली, त्याच पद्धतीनं भारतातला सगळ्यात मोठा उठाव झाला असेल तर सातारा सांगली जिल्ह्यामध्ये झाला मित्रांनो। त्यावेळेला म्हणायचे, आता पण काही लोक म्हणतात पत्री सरकार। पत्री सरकार म्हणजे काय? घोड्याला पळता यावं यासाठी घोड्याच्या टाचला पत्रा ठोकला जायचा आणि त्याची कहाणी अशी आहे की ब्रिटिश अधिकाऱ्यांना क्रांतिसिंह नाना पाटलांनी पायाला पत्रा ठोकला होता असं म्हटलं जातं। ऍक्च्युअली ते तसं नाहीये, समजून घ्या। प्रति सरकार, ब्रिटिश सरकारांच्या विरोधामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकार स्थापन केलं। 1942 ते 1945 दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील काही राज्यामध्ये, काही डिस्ट्रिक्टमध्ये उठाव तयार केला। पहिला उठाव 1942 ला खटावचे कोण असतील तर वडूज या ठिकाणी त्यांनी मोर्चा नेला। सरकारी कार्यालय त्यांनी जाळलं, रेल्वे जाळल्या। जे काही राजे, जे काही सावकार ब्रिटिशांना मदत करत होते त्यांना लुटलं गेलं आणि ते भूमिगत झाले। त्यावेळेला पहिला सातारा जिल्ह्यामध्ये गोळीबार झाला असेल तर तो वडूज या ठिकाणी झाला। तिथून क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत झाले आणि प्रत्येक
प्रत्येक वाड्या प्रत्येक वस्त्यामध्ये ते गेले. जवळजवळ 1500 ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी प्रति सरकार स्थापन केलं मित्रांनो. आणि त्या प्रति सरकारनं देश शासन चालवायला सुरुवात केली. त्याची एक कहाणी आहे, थोडक्यात सांगतो. काना मंत्र आलेला आहे राजे सरांचा, थोडक्यात ओळखा. तर मित्रांनो, क्रांतिसिंह नाना पाटलांचा एकच किस्सा सांगतो आणि मी संपवतो. क्रांतिसिंह नाना पाटील हे वाळवा तालुका गडे मच्छिंद्र या गावचे होते. नवीन उमद व्यक्तिमत्व, लग्न झालं होतं, भूमिगत झाले होते. चोरून लपून छपून ब्रिटिशांच्या धाकाला घाबरून ते लपून छपून त्यांच्या घरी जात असत. नुकतंच त्यांना तानं बाळ जन्माला आलं होतं. जेव्हा ही गोड बातमी क्रांतिसिंह नाना पाटलांना कळली, त्यावेळेला ते स्वतः मध्यरात्री त्यांच्या घरी गेले. ब्रिटिश आर्मी त्यांना शोधण्यासाठी आली होती. त्यांना माहित होतं की क्रांतिसिंह नाना पाटलांना पुत्ररत्न झालेला आहे आणि ते नक्कीच तिथे येतील. त्यांनी घराला वेढा दिला होता. नाना पाटील घरामध्ये आले आपल्या तहाण्या मुलाला भेटायसाठी. भेट झाली, जेवण झालं. झोपले असताना पहाटेच्या 3 वाजता ब्रिटिश सरकारने दारावरती थाप मारली. नाना खरबडून जागे झाले. दरवाजा उघडा 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 चाललं होतं. नाना पाटलांना लक्षात आलं ब्रिटिश आर्मी आपल्याला चारी बाजूने घेरलाय. नानांनी क्षणाचाही वेळ वाया न घालवता मधल्या माळ्यावरती चढले, छपकन उडी घेतली, कवले काढले आणि पाठीमागच्या बाजूने पसार झाले. ब्रिटिश आर्मी आतमध्ये आली. त्यावेळेला अंधार होता. ब्रिटिशांनी सांगितलं दिवा लावा. दिवा लावला. तिच्या समोर पाहतायत ते नानाची जी बायको होती. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं, अंग थरथर थरथर करत होतं, काय जसं चिर झालं होतं. ज्या वेळेला दिवा लागला होता त्यावेळेला लक्षात आलं की त्यांचं नुकतंच जन्मलेलं तानं बाळ गुपचूप पडलं होतं, रक्ताच्या धावळ्यात पडलं होतं, प्रसंग बाका होता. ज्या वेळेला घरावरती थाप मारली गेली होती त्यावेळेला नाना पाटलांनी उडी मारली होती आणि त्यांचा पाय त्या बाळावरती पडला होता. मित्रांनो, त्याची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी घरावरती चढून पाठीमागच्या बाजूने पलायन केलं होतं. मित्रांनो, काळी जसं चिर 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 होत होता. मित्रांनो, त्यावेळेला जेव्हा आपण नेहमी म्हणतो एक दाना या मातीमधल्या गाडला जातो ना, तेव्हा हजारो दाणे निर्माण होतात. त्या पद्धतीनं हजारो क्रांतिकारक निर्माण झाले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ज्या मातीमध्ये अन्वय, ज्या मातीमध्ये आपण जन्मलो त्या मातीचं आपण देणं लागतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये क्रांतिकारक होणार आहे हे लक्षात घ्या. आणि नवीन स्वातंत्र्य भारताला मिळणार आहे. आजही आपण पारतत्वात आहोत. भ्रष्टाचाराचा विळखा या भारतामध्ये आहे. गोरे साहेब गेले, आता काळे साहेब आहेत. काळ्या साहेबांचं काळं कर्तृत्व निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला ही क्रांती करायची आहे, नवीन अध्याय चालू करायचा आहे. तर सर्वांना 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. इथून पुढे आपलं उर्वरित आयुष्य देश हितासाठी सार्थक जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि 2 शब्द मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.